हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या दिवसाची सुरुवात सगळी आवराआवरपासून होणार आहे, कारण आम्ही बरेच ज्या गोष्टी अशा पॅकिंग करून ठेवायच्या आहेत ना त्यांना सुरुवात केली आहे. हे जे तुम्ही शेल्फ जे आहे म्हणजे ते असेंबल करून यूज करायचं असतं आणि हे मी अमेझॉनवरून मागवलेलं आहे आणि खूप छान आहे. खूप वर्षापासून आम्ही याला यूज करतो आहे. तर याच्यात मी पियाचे टॉईज ठेवत होते, तर हळूहळू करून जे आहे आम्ही आता पॅकिंगला सुरुवात करतो आहे की अशा काही गोष्टी ज्या आम्हाला येणाऱ्या 8-10 दिवस लागणार नाही आहेत किंवा जे आम्ही सेल्फ जे आहे पॅकिंग व्यवस्थित आपल्या पद्धतीने करून ठेवू शकतो अशा गोष्टी आम्ही ज्या आहे तर त्या पॅकिंग करून ठेवतो आहे. म्हणून मी त्याला जे आहे डिसेबल इथे जे डिसेंबल ओके वॉटेवर सो ते मी इथे करून आम्ही ठेवलेलं आहे. आणि एक मोठी अशी शेल्फ जी आहे ती छोट्याशा अशा पिशवीत मावून गेलेली आहे आणि पियाचे जे काही टॉईज होते ह्या कोपऱ्याला तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल. तर मी ही ही जागा एक आहे ती रिकामी करून घेते, जेणेकरून काय होईल की मला जे पण मी छोटं मोठं पॅकिंग करून ठेवेल येणाऱ्या दिवसांमध्ये ती माझ्यासाठी जागा इथे रिकामी असेल. आणि हा जो बेडरूम आहे तो ॲक्च्युली रिकामाच असतो, तो फक्त पियाच्या खेळण्यासाठीच यूज झालेला आहे आणि एक देवघर आम्ही कोपऱ्यात ठेवलेलं आहे. सो हे जे छोटे छोटे इथे बॉक्सेस तुम्ही बघताय तर मी हे काही दिवसांपासून जमा करते की म्हणजे काहीतरी मेकअपचं सामान असला किंवा काहीतरी गोष्टी असल्या ज्या मला ह्या बॉक्समध्ये व्यवस्थित माझ्या हाताने पॅक करून मी ठेवू शकते. बिकॉज मला शिफ्टिंगचा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही कितीही पैसे देऊन शिफ्टिंग करून घेतली तरी तो सगळा सामान ते एका बॉक्समध्ये टाकत असतात आणि तो सगळा सामान आपल्याला एकत्र आपल्या घरी ते असतं खाली करून चालले जातात. सो अशा काही गोष्टी जे मला इथून मी व्यवस्थित माझ्या हाताने पॅक करून घेईल म्हणजे गेल्या मला माहीत असणार आहे की ह्या बॉक्समध्ये मी हा सामान ठेवला आहे आणि मी लेबलिंग वगैरे करून घेईल. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर करणारच आहे. आणि हा जो एक छोटा रॅक आहे ॲक्च्युली हा पण मी काहीतरी सामान ठेवण्यासाठी यूज करत होती, तर मी याला पण आता काढून घेते, नाहीतर हा उगाच जागा घेईल बॉक्सेसमध्ये. सो असं काढून ठेवलं तर मला पण बरं होईल आणि त्यावेळेला त्या माणसांना हे गोष्टी जर आपण सांगितल्या तर त्या तोडफोड तर नक्कीच होणार आहे. म्हणून आधीच मी टाईम आहे माझ्याकडे, सो म्हणून मी ह्या काही गोष्टींचं प्रिपरेशन इथे करून ठेवत आहे आणि मोठी गोष्टीला इथे छोट्या करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि हे जे तुम्ही आता बघताय ही क्यूट अशी TV पियाने बनवली आहे आणि मी तिला म्हणली की आपण असा कचरा जो आहे तो घेऊन जाणार नाही आहेत पुण्याला, त्यामुळे हा इथेच तुला टाकावा लागेल. आणि तिने मला सांगितलं की मी स्कूलला गेली ना तेव्हा याला तू टाकून दे, मग मला काही जास्त हर्ट नाही होणार. सो असं मॅच्युअरपणा ती कधी मला दाखवत असते, तर मला खूप तिचं हे वाटतं की जास्तच मॅच्युअर झाली आहे पिया आता. पण असो इतकं क्यूट TV आता जाणार आहे, कारण अशा बऱ्याच गोष्टी कारण तिला क्राफ्ट खूप आवडतो बनवायला आणि तिच्या क्राफ्टच्या खूप गोष्टी ज्या आहेत त्या जमा झालेल्या आहेत आणि सगळंच घेऊन जायचं म्हणलं तर मग तिकडेही ठेवायला जागा एवढी असली पाहिजे. आणि जसं मी म्हणली तुम्हाला की हा जो कोपरा आहे तो मी इथे क्लीन करून घेते छान. आणि शिफ्टिंग म्हणली की आपल्याला खूप असं म्हणजे मला तरी खूप टेन्शन येते की कसं होईल त्या दिवशी, कसा जाईल माझा सगळा सामान आणि तिथे जाऊन आपण कसं सगळं व्यवस्थित होईल की नाही होईल, ह्या सगळ्या गोष्टींची भीती जी असते ती मनात असते. सो असं माझं तिथलं ते काम आवरून झालेलं आहे. आणि इथे मी ॲक्च्युली हे तुमच्यासोबत शेअर करण्यामागे एक उद्देश आहे ते मी तुम्हाला सांगते. मी जे पार्सल आहे जिओवरून मागवलेलं आहे, जिओ मार्टवरून मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते माझे काही असे पार्सल आलेत तर मी ग्रोसरी मागवलेली होती आणि हे दाखवण्यामागचं एक रिझन आहे. जसं की मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते म्हणजे जे काही बेस्ट प्रोडक्ट असतात किंवा काही ऑफर्स असतील तर माझं फक्त एवढंच म्हणणं असतं की तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचावा आणि तुम्हीही याचा लाभ घ्यावा. सो काही अशाच ज्या गोष्टी आहेत माझ्याकडे सॉल्ट वगैरे हे बाकी गोष्टी मी इथे मागवलेल्या आहेत जे जनरली सगळ्यांच्या घरात यूज होत असतात. कोणी डीमार्टमधून घेत असतं, कोणी लोकल शॉपमधून घेत असतं, पण मी जनरली हे कन्व्हिनियंट आहे माझ्यासाठी की मी ऑर्डर प्लेस केली की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हे सगळं घरी येऊन जात असतं आणि कधी ऑफरमध्ये ह्या गोष्टी मला मिळून जात असतात. सो आज हे दाखवण्यामागचं रिझन की हे ऑइल आहे आणि मला कोल्ड प्रेस जे आहे ना मस्टर्ड ऑइल पाहिजे होतं, जे कच्ची घाणीचं तेल ज्याला म्हणतात, तर ते मला पाहिजे होतं कोल्ड प्रेस. इतक्या दिवसापासून मी जे रिफाईंड होतं ना रिफाईंड यूज करत होती आणि म्हणून मला कोल्ड प्रेस असं पाहिजे होतं जे वूड प्रेस असणार नाही तर मग कोल्ड प्रेस असणार जे हीटवर बनवलं जाणार नाही. आणि मी असं हे मागवलं आहे. थोडं मला कॉस्टली मिळालं आहे हे, तर पण आता मी ट्राय करून बघणार आहे की हे कसं म्हणजे दोघांमध्ये काही डिफरन्स होतो आहे की नाही. कारण जे रिफाईंड असतं ना आणि हे 50% ऑफमध्ये मला मिळालं, म्हणजे 400 किंमत आहे तर मला 200 रुपयात हे मिळालेलं आहे. आणि कोल्ड प्रेसचे फायदे हे
खूप जास्त असतात आणि जे आपण रिफाइंड ऑइल जे ऑलवेज आपण यूज करत असतो, कुठल्याही तुम्ही ऑइलवर बघा रिफाइंड ऑइल म्हणून लिहिलेलं असतं, सनफ्लावर रिफाइंड ऑइल आणि कुठले वॉटेवर असेल, तर रिफाइंड हे जास्त घातक असतं शरीरासाठी. तर त्यामुळे थोडं म्हणजे अवॉइड करण्यासाठी ही आता एक नवीन हा जो ब्रँड आहे, नवीन नाही ॲक्च्युली, मला माहीत नाही, म्हणजे मी तर फर्स्ट टाईम यूज करणार आहे, पण मी याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. सो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकतात. आता मिशोवरून इथे मला 2 ज्या गोष्टी आहेत त्या रिसीव झालेल्या आहेत आणि एक तर ही पहिली आहे आणि यात मी पियासाठी मागवलेलं आहे नाईट सूट. आणि तिची इच्छा होती की तिला नाईट सूट पाहिजे म्हणून, आणि माझ्यासाठी हे कन्व्हिनियंट राहील की ती स्वतःच हे सगळं रात्री घालून आणि मग झोपणार नाही. तर मग काय होतं, दिवसभराचे घातलेले कपडे असेही रात्री चेंज करायचे असतात आणि मग हे असलं तर ती स्वतःच आवडीने घालून घेणार. सो मी हे जे आहे नाईट सूट हा तिच्यासाठी मिशोवरून मागवलेला. जसं मी म्हणली तर याची जी प्राईस आहे ती ₹350 आहे आणि आता त्यांची ऑफर चालली आहे. तर मी खूप दिवसापूर्वी हा प्लेस केलेला होता, तर त्यामुळे हे मला कॉस्टली मिळतं आहे. तुम्ही जर ऑफरमध्ये घेतला ना तर यापेक्षा 30 ते 40 रुपयाने तुम्हाला हा कमी मिळेल आणि याची क्वालिटी खूप छान आहे. आणि जे सॅटन जे काहीतरी ज्याला कापड असतो ना, हे त्याचं आहे, पण थोडा थिक आहे हा. म्हणजे तुम्हाला जर उन्हाळ्यात यूज करायचं असेल ना मुलांसाठी, तर उन्हाळ्यात मला असं वाटतं की याच्यात खूप गरम होईल, तर हिवाळ्यासाठी चांगला आहे आणि पावसाळ्यासाठी चांगला आहे आणि व्यवस्थित आहे कापड वगैरे. आणि प्राईसच्या मानाने ₹350 छान आहे आणि म्हणजे तिला व्यवस्थित वगैरे हा होणार आहे हा. सो तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी याची लिंक जी आहे तुम्हाला किंवा त्यांचा जो कोड असेल तो मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की चेक करा, कारण मला तर खूप छान वाटलेलं आहे आणि कापड पण खूप छान आहे. अदरवाईज मिशोचे प्रोडक्ट्स तुम्हाला माहीत असतात, बट हा वाला खूप छान निघालेला आहे आणि इथे तुम्ही तिचा लुक बघू शकता, तिला छान दिसतोय आणि फायनली कस्टमर हॅपी आहे मिशोपासून. सो ही एक गोष्ट आहे जी मी ठेवणार आहे आणि तिला परफेक्ट असा हा झालेला आहे. आणि ही जी दुसरी गोष्ट आहे ना, ही खूप जास्त तुमच्या कामाची असणार आहे आणि तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर आता शेवटपर्यंत बघा. सध्या काय होतं आहे ना की माझे केस एवढे जास्त गळत नाही, पण सध्या माहीत नाही खूप जास्त गळायला लागले, म्हणजे माझेच नाही, मी नोटीस करते की पियाच्या पप्पांचेही जास्तीचे गळत आहे. आणि एकदा मी असंच आमच्या नेबरसोबत बोलत असताना त्यांनाही विचारलं, तर ते म्हणले की आमचेही तसंच होतं आहे. सो हा आमच्या घरातला प्रॉब्लेम नाही, हा पाण्याचा प्रॉब्लेम असू शकतो. तर मग आता वाट बघण्यात काही अर्थ नाही, काही ना काही रेमेडीज केली पाहिजे. सो इथे ही पियाला अनबॉक्सिंग करायची होती याची, तर तिचंही आता अनबॉक्सिंग करून झालेलं आहे. आणि हे आम्ही मागवलेले आहेत रोजमेरी ज्या लीव्ज असतात त्या. आणि इन्स्टावर तुम्ही रील्स बघा किंवा शॉर्ट्स बघा, तुम्हाला हेअरच्या रिलेटेड तुम्ही रोजमेरी लीव्स हे ऐकलेलंच असणार, बघलेलंच असणार, तर त्यासाठीच मीही मागवलेलं आहे. खूप याचे छान छान रिझल्ट जे आहेत ते लोक दाखवत असतात, तर मीही ट्राय करून बघते आणि तुम्हाला दाखवते तुम्ही ह्याला कसं यूज करू शकतात. तर हे काहीतरी आय थिंक ₹270 काहीतरी असा मिळालेला आहे. आणि नेहमीसारखं त्यांची ऑफर असते जी बदलत असते. मिशोवरूनच मागवलेला आहे, याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. आणि हे ड्राय केलेल्या लीव्स असतात आणि हे 150 ग्रॅम असं आय थिंक काहीतरी हा डब्बा आहे. सो सिक्युअर राहील म्हणून मी डब्बाच मागवलेला आहे की ठेवायचं टेन्शन नसणार. आणि हे अशा पद्धतीने ह्याच्या लीव्ज असतात बारीक बारीक स्टिक्ससारख्या. सो याला तुम्ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये यूज करू शकतात. सध्या तर मी तुमच्यासोबत आता हे एक शेअर करते, मागवलं आहे तर लगेच बनवलं पाहिजे आणि पिया पण एक्सायटेड आहे हे सगळं बघायला. आणि मी यासाठी इथे जी कलौंजी असते ना ही घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे जास्त कमी करू शकतात. थोडी जी इथे मेथीचे दाणे ते घेतलेत मी आणि 2 लवंग घेतलेली आहेत. तर त्यासाठी ह्या मी गोष्टी इथे घेतलेल्या आहे. आणि हे जे रोजमेरी लीव्स आहेत ना ह्या मी त्यात थोडं टाकून घेणार आहे. बेसिकली हे जे म्हणजे तुमचं हेअर लॉस होत असेल किंवा तुमची हेअर ग्रोथ जी थांबलेली असेल ना, तर ह्या ज्या मी आता बनवणार आहे हे टोनर, याच्याने रेग्युलर यूज जर तुम्ही केला ना तर इफेक्ट याचा होतो. म्हणजे मी रोजमेरी तर फर्स्ट टाईम घेते, पण मी अशा प्रकारचे जे वेगवेगळे जे स्प्रे आहेत ते बनवत असते. पण सध्या जो हेअर लॉस माझा आता होतो आहे तो मला स्टॉप करायचा आहे, ॲटलिस्ट कमी तरी करायचा आहे, म्हणून मी काही ना काही रेमेडी इथे ट्राय करणार आहे. आणि याचा रिझल्ट खूप छान असणार आहे मला माहिती आहे. आणि सो मी इथे रोजमेरी लीव्स इथे टाकून घेतलेल्या आहेत. अंदाजाने तुम्ही छोटं छोटं जसं तुम्हाला बनवायचं असेल तसं तुम्ही चम्मचच्या मेजरने हे घेऊ शकता. जास्त कमी झालं काही याला फरक पडत नाही. आणि मी इथे एक मोठा ग्लास भरून पाणी घालून घेते आणि याला आता आपल्याला गॅसवर उकडून घ्यायचं आहे. अशाच वेगवेगळे प्रकारचे बरेच जे स्प्रे असतात ना ते आपण घरच्या घरी बनवू शकतो टोनर. आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांना जसं आपल्या हेअरची कंडिशन आहे त्यानुसार आपण त्याला यूज करू शकतो.
आणि जसे माझे हेअर आहेत ना, की माझे पुढच्या लाईनचे जे हेअर आहेत ना फ्रंट साईडचे, ते थोडे कमी आहेत, म्हणजे थिन आहेत खूप. तर मला असं वाटतं की तिथे आता वाढणार तर नाही आहे, पण ते आहेत तेवढे असले पाहिजे शेवटपर्यंत. आणि याच्यात मी काही कढीपत्त्याचे जे पानं असतात ते पण असे चुरून घालते आहे. माझा कधीही फोकस असतो की मी म्हणजे काहीतरी बाहेरून शॅम्पू किंवा काहीतरी नवीन प्रोडक्ट आणण्यापेक्षा घरच्या घरी काहीतरी रेमेडी करत राहावं, आणि त्याने बराच फरक पण पडत असतो. हळू पडतो पण फरक नक्की पडतो. आणि आता तुम्ही बघू शकतात हे पाणी जवळजवळ अर्ध जे आहे ते मी उकळून काढलेलं आहे, आणि उकळून हे अर्ध झालेलं आहे. आणि हे गार झाल्यावर आपल्याला स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही टाकून घ्यायचं आहे. स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही डायरेक्ट याला चम्मचने किंवा वेगळ्या बॉटलमध्ये तुम्ही होल करून तुम्ही याला केसांवर लावू शकतात. तर अशा पद्धतीने मी हे इथे जे छोट्या माझ्याकडे स्प्रे बॉटल होती त्यात मी याला ट्रान्सफर करून घेतलेला आहे गाळून, आणि यांना मी सरळ आता केसांवर लावणार आहे. आणि हे स्प्रे लावण्याआधी एक मेक शुअर करा की तुमच्या केसांना तेल लावलेलं नको असलेलं पाहिजे, कारण मग तेल लावलं तर ह्या काही टोनरचा तुमचा केसांवर जो आहे तो उपयोग काही होणार नाही, कारण ते तिथे थांबणार नाही ते पाणी, आणि ते खाली चाललं जाईल. सो ते केसांपर्यंत गेलं पाहिजे. तर मी इथे रूट्सपासून टीपपर्यंत पूर्ण छान पद्धतीने याला स्प्रे करून घेणार आहे, आणि त्यानंतर छान मसाज देणार आहे. तुम्ही अशा पद्धतीचं टोनर तुम्ही रेग्युलरली यूज करू शकतात. तुम्ही हेअर वॉशच्या आधी यूज करू शकतात, आणि मग तुम्ही अर्ध्या तासाने हेअर वॉश करू शकतात, किंवा यानंतर हे लावल्यावर तुम्ही ऑइलिंग करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी वॉश करू शकतात. कारण याचा असा काहीही स्पेशल असा काही स्मेल येत नाही, त्यामुळे तुम्ही याला रेग्युलर जे आहे ते तुम्ही डायरेक्ट केसांवर असू देऊ शकता. आणि मी इथे टिपपर्यंत याला जे आहे ते लावून घेते, आणि छान मसाज देऊन बांधून ठेवा, आणि दुसऱ्या दिवशी वॉश केलं तरीही चालतं. आणि हे सगळं करताना माझ्यासोबत पिया आहे, आणि मला तिला एवढंच वाटतं की तिच्यासोबतही असे काही प्रॉब्लेम झाले तर ती माझ्याकडून एवढं शिकावं की पहिले घरातल्या घरी काहीतरी आपण करून बघावं ज्याने काही होतं आहे का, आणि मग तिने दुसऱ्या गोष्टींकडे वळावं. सो तिलाही हे मला तिचंही म्हणणं होतं की मला पण लावायचं आहे, आणि मी इथे तिला पण स्प्रे करून देते. सो तुम्हालाही लहान मुलांना काहीतरी डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही असे स्प्रे यूज करा, कारण मी यात लवंग घातली, आणि लवंग हे तुमचे डॅन्ड्रफ कमी करण्यात खूप जास्त जे आहे ते रोल तिथे प्ले करणार आहे, आणि ती पण इथे एन्जॉय करते. सो अशा पद्धतीने आजचा माझा व्हिडिओ होता, आणि माझ्या काही टिप्स तुम्हाला आवडल्या असतील. सो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.